तर नमस्कार हो मंडळी, मी तुमचा हत्ती परत एकदा घेऊन आलो आहे आपल्या 60 डेज चॅलेंज मधला आजचा दिवस 20वा। नेहमीप्रमाणे निंबू पाणी आणि भिजवलेल्या बदाम खाऊन आलो ग्राउंडवर। ग्राउंडवर येतच लागलो बॉलिंग करायला आणि पटकोली पहिली विकेट। त्यानंतर आमचे एकदम घनिष्ठ मित्र म्हणत होते, भाऊ मेरे को आज भी आउट करके दिखाओ रे बोले बा। मी म्हटलं बिलकुल ना भाऊ। मग झाले आमचे मित्र आउट आणि मस्त त्यांनी शिव्यांचा वर्षाव केला। ते ऐकून घेतलं बाबा, काय करता आता। त्यानंतर आली भाऊ आमची बॅटिंग। मग बॅटिंग मध्ये हा आपला एकदम फेवरेट शॉट आहे, क्लास शॉट, याला म्हणतात आडवा पट्टा खराटा। मग हत्तीबोनं मारल्या थोड्याशा उड्या आणि आलो घरी। आईला म्हटलं, आई पटकन जेवणामध्ये जे भाकर वगैरे असेल ते दे म्हटलं। काही नाही अरे म्हणे, भाकर म्हणे बिलकुल म्हणे, आता आजची एकादशी आहे म्हणे, बिलकुल फालतू काय त्रास देत राहतं म्हणे, खाय ना म्हणे चुपचाप जे असन ते म्हणे। तशी तर उसळ मारे आवडते म्हणे तुले म्हणे, खाय ना म्हणे। म्हटलं बिलकुल बा, दे जे असन ते। मग काही नाही, दुकानात येऊन आमच्या घनिष्ठ मित्र कार्तिक भाऊला दिल्या कार्तिक एकादशीच्या शुभेच्छा। त्याच्यानंतर मग घरी आलो। घरी म्हटलं आपण आज काय करू, तर आज मी करणार होतो पालक पनीर रोल, जो एकदम युनिक आयटम आहे। त्याच्यानंतर कसं आहे, ज्याच्यामध्ये फॅट जास्त नाही आहे, प्रोटीन चांगलं जास्त आहे, याच गोष्टी खायला पाहिजे आणि याच गोष्टी मी खातोय। तर मी हे करतोय आज, तर मजा भरपूर येणार आहे। सगळ्यात पहिले बंदुकीची गोळी मारून केली सुरुवात। तव्यावर घेतलं मस्त थोडंसं तूप, आणि जे मी आज जे हे पेस्ट तयार केली होती ही थोडीशी जास्तच घट्ट झाली होती, तर मजा येणार आहे। तर मग करतोय, फक्त दिसायला चांगली दिसणार नाहीये पण खायला खरंच बढिया होती। मग हे एवढं सगळं केलं आणि मस्तपैकी जे व्हेजिटेबल्स होते हे फ्राय केले, त्याला मस्त तूप वगैरे टाकून त्यामध्ये थोडेसे फ्राय केले आणि घेतलं मग सर्व करायला। दिसायला चांगलं नाही आहे पण टेस्ट भारी होती। आणि मग त्यानंतर आपल्या व्हिडिओचे चालक मालक हत्ती भाऊ यांनी प्लेट हाती घेऊन मग सांगतीलच तुम्हाला ते कशी झाली तर मग काही नाही, ते पण काय बोलतील। मग असाच झाला आमचा दिवस। तर आमचे व्हिडिओ नक्की आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। धन्यवाद।